हाय, हॅलो, नमस्कार. मी मंजुला तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर कसे आज सगळे? मस्त ना? मस्तच असायला पाहिजे. तर सगळ्यांचा आजचा दिवस, उद्याचा दिवस, येणार प्रत्येक दिवस सगळ्यांचा सुखमय, आनंदमय आणि स्वामीमय जावो, ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते. आजचा एक नवीन ब्लॉग मी घेऊन आले. तर नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसा वाटला. चला तर आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर घरातली स्त्री किंवा आई सकाळी सर्वांच्या आधी उठते आणि रात्री सगळ्यात शेवटी झोपते. तरी तिला बोलला जातो की तू कुठे काय करते, तू घरीच तर असते. कोणाची तब्येत बरी नसल्यास सेवा करणे, मुलांचा अभ्यास आणि पतीच्या ऑफिसच्या तणावात त्यांना भावनिक आधार देणे, हे काम केवळ एक स्त्रीच करू शकते. तरी तिला बोलला जातो की तू कुठे काय करतेस, तू तर घरीच तर असतेस. नोकरी करणाऱ्या लोकांना आठवड्यातून एकदा किंवा 2 दिवस सुट्टी मिळते, पण घरातील स्त्री, आईला 365 दिवस एकही दिवस सुट्टी नसते. ती तिच्या कामामध्येच रमलेली असते. तरी तिला बोललं जातं की तू कुठे काय करते, तू घरीच तर असते. घरातील बजेट सांभाळणे, पाहुण्यांची उठबस करणे, सणवार साजरे करणे, या सर्व गोष्टी उत्तमरित्या पार पाडते, ज्यावर संपूर्ण कुटुंबाची शांतता अवलंबून असते. बऱ्याचदा महिला कुटुंबाच्या आनंदासाठी स्वतःच्या आवडी-निवडी, करिअर आणि स्वप्नांचा बळी देतात. त्यांची ही अदृश्य मेहनत अनेकदा नजरेआड केली जाते. तरी तिला बोलला जातो की तू कुठे काय करते, तू तर घरीच तर असतेस. घरातील महिला म्हणजे केवळ 4 भिंतीत राहणारी व्यक्ती नसून ती संपूर्ण कुटुंबाचा कणा आणि घराचे व्यवस्थापन करणारी गृहमंत्री असते. तिच्या निस्वार्थ सेवेमुळे, त्यागामुळे आणि व्यवस्थापनामुळे घर खऱ्या अर्थाने घर बनते. पण त्या तिच्या कामाचा कोणी तिला मोबदला देत नाही. उलट त्याहून बोललं जातं की तू कुठे काय करते, तू तर घरीच तर असते. नोकरी करणाऱ्या महिलांना ऑफिस आणि घर अशी दोन्हीकडची जबाबदारी सांभाळावी लागते, ज्यामुळे त्या प्रचंड मानसिक तणावामध्ये असतात. त्यांना साधं विचारणं पण नाही कोणी घरातील पुरुष मंडळी की कसा गेला आजचा तुझा दिवस. उलट काही काम तिच्याकडून राहिलं गेलं तर तिलाच बोलणार की तू कुठे काय करतेस, तुला कुठे कामं आहेत. तर स्त्री म्हणजे एक खडतर वाट, अशक्य ते शक्य करून दाखवणारी, अन्यायाला न्याय मिळवून देणारी, जी बदलेल समाजाची वाट. ती असेल सोबत तर जीवन आपले सुवर्ण, ती नसेल सोबत तर सारे जीवन अपूर्ण.
तर हा माझा छोटासा व्हिडिओ आहे जो स्त्रियांना बोलले जातं की तू कुठे काय करते, तू घरीच तर असते. जे माझे शब्द आहेत ते मी याच्यामध्ये बोललेले आहे आणि जर माझ्याकडून काही चुकीचे शब्द बोलले गेले असेल तर क्षमा असावी.